सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवान बुद्ध ने सुआख्यात किया हुआ सद्धम्म के पवित्र पावन मार्ग पर चलने वाला आर्य श्रावक संघ प्रथमता 3 रत्नों को त्रिवार अभिवादन करते हुए युगों युगों की गुलामी उद्ध्वस्त करने वाले द्वितीय बुद्ध शासन के कर्णधार बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, उनके धम्म क्रांति को आखिरी सांस तक समर्पण और ऑनलाइन यहाँ जुटे हुए वाले सभी श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक उपासिका बाल तथा बालिका, उनको भी खूब खूब मंगल मैत्री। तो ये गाथा लेंगे। अभ्युत्थरेथ कल्याणे पापाचित्तं निवारये दद्धन्तमी करोति पुण्यं पापस्मिरमति मनो। अभ्युत्थरथं कल्याणे पापाचित्तं निवारये दन्तं मी करोति पुण्यं पापस्मिरमति मनो। इस गाथा का अर्थ ऐसा है, पुण्य कर्म करने में जल्दी करें। मन में पुण्य कर्म का अगर जागी पुण्य कर्म करने का तो जल्दी करें। पाप कर्म से चित्त को हटाए, क्योंकि धीमे गति से पुण्य कर्म करने वाला का मन पाप कर्म में लीन होने लगता है। तो ये गाथा ये है। तो ये गाथा अब एक कथा भी लेंगे तो आपको ये सारा समझ में आएंगे। ये एक कथा है, भगवान बुद्ध ने ये शास्त्रा ने ये धम्मदेशना जेतवन में साधना करते हुए एक साटक ब्राह्मण को उद्देश्य कर कही गई थी। ब्राह्मण विपस्सी बुद्धावतार में, इसके पहले जो बुद्ध थे विपस्सी बुद्ध का समय में, उन समय में कोई एक साटक ब्राह्मण हुआ था। इस समय एक शूद्र एक साटक ब्राह्मण वस्ती में हुआ, तो उसके पास पहनने के लिए एक ही वस्त्र था। ब्राह्मणी के पास भी एक ही, दोनों के पास एक ही पारूपन यानी कि चादर था। घर में बाहर जाते समय ब्राह्मण या ब्राह्मणी उसी को ही ओढ़ते थे। एक दिन विहार में धम्म श्रावण घोषित हुआ, तो उसे सुनकर ब्राह्मण ने ब्राह्मणी से पूछा, देवी, धम्म श्रवण घोषित हुआ है, क्या तुम दिन में धम्म श्रवण हेतु जाओगी या रात में? पारूपन के अभाव में, यानी कि एक ही चादर थी दोनों में, उसके अभाव में हम एक साथ नहीं जा सकते। तो ब्राह्मणी ने कहा, मैं तो दिन में ही जाऊंगी स्वामी। और वह साटक ओढ़कर चली गई। ब्राह्मण ने दिन किसी तरह बिताया तथा वह रात्रि में वहाँ जाकर शास्त्रा के सम्मुख धम्म श्रवण हेतु बैठा रहा। धर्म श्रवण करते करते उसके शरीर 5 प्रकार के प्रति से पुलंकित हो उठा और वह शास्त्रा की पूजा करने की इच्छा करता हुआ मन में इच्छा जागी, यदि मैं यह साटक भगवान को चढ़ा हुआ दूँ तो न जो ब्राह्मणी है, ब्राह्मणी के लिए न मेरे लिए कोई साटक रह जाएगा, कोई नहीं रहने जाएगा, क्योंकि दोनों में एक ही था। तो यह विचार करने लगा। तो ये जब 1000 बार उसको लोभ चित्त उत्पन्न हुआ, तो एक बार श्रद्धायुक्त चित्त से उत्पन्न हुआ और उनको दबाकर पुनः
लोभ चित्त को 1000 बार उत्पन्न हुआ। इस तरह बलवान के कारण श्रद्धायुक्त चित्त से दबाता ही गया। यो विचार करते करते कि उसके पहले प्रहार बीत गए, मध्यम प्रहार भी बीत गए और उसमें भी वह उसको नहीं दे पाया। अंतिम प्रहार आने पर फिर उसने सोचा, ये श्रद्धायुक्त चित्त एवं लोभ चित्त के साथ युद्ध करते हुए वो 2 प्रहार बीत गए। इतना बड़ा श्रद्धायुक्त चित्त एवं इतना बड़ा ये लोभ चित्त को मुझको नरक में ही सिर नहीं उठाने देगा। देखो, नरक में भी अगर गया तो वहाँ पर भी ये लोभ चित्त सर उठाने नहीं देगा। अंत में मैं इस साटक को भगवान के लिए ही दान कर ही दूंगा। इस तरह उसने लोभ चित्त को दबाकर श्रद्धायुक्त चित्त को ऊपर कर शास्ता के चरणों में वह साटक रख कर वो अपने आप को फिर क्या कहता है, भगवान के सामने उन्होंने वो जो भी कोई चादर थी वो रख दी और मैंने जीत लिया, मैंने जीत लिया, ये 3 बार उन्होंने सिंहनाद किया। तो ब्राह्मण राज दरबार में उसका सत्कार भी हुआ। तो उस समय राजा प्रसन्नजित कौशल भी धम्म श्रवण कर रहा था, तो वहाँ राजा भी था। तो वह उसका यह सिंहनाद सुनकर अपने अनुचरों से बोला, अरे इससे पूछो कि इसने क्या किससे जीत लिया। अनुचरों द्वारा पूछे जाने पर ब्राह्मण ने अपने हृदय का भाव स्पष्ट बता दिया और यह सुनकर राजा के ही मन में आया कि ब्राह्मण ने बहुत दुष्कर कार्य किया है, इसका सम्मान करना चाहिए। तब राजा ने उसको 1 साटक का जोड़ा दिया। तो ब्राह्मण ने उसको भी भगवान को चरणों में रख दिया। इस तरह राजा ने 2, 4, 8, 16 या द्विगुनी कर कर उनको भी भगवान के चरणों में ही भेंट कर दिया। तब राजा ने उसको 32 साटक एक साथ दिए। तब ब्राह्मण ने विचार किया कि राजा यह न सोच ले कि मैं इसको देता हूँ और यह भगवान को चढ़ा देता है। तो इस विवाद को मिटाने के लिए उसने 2 साटक स्वयं तथा ब्राह्मणी के लिए रखकर अविशिष्ट 30 साटक भगवान को ही भेंट कर दिए। यो राजा उसको 7 बार देने के बाद भी कुछ और देने की ही इच्छा करता रहा। अतीत काल में एक साटक ने 64 साटकों में से 2 साटक के लिए थे। 64 साटक में से वो 2 ही साटक लिए थे, उसमें से 2 लिए सो खुद के लिए, और इसने 32 में 2 ही लिए और राजा के अनुचरों में आज्ञा दी। और इस ब्राह्मण ने बहुत ही दुष्कर कार्य किया है, तो अंत मेरे अंतपुर से 2 कंबल लाओ। उन्होंने वैसे ही किया और राजा ने 1 लाख मुद्राओं में खरीदा जा सकने योग्य ऐसे 2 कंबल भी ब्राह्मण को दिए। तो ब्राह्मण ने सोचा, इतने महर्षि ये कंबल इतने महंगे कंबल मेरे क्या उपयोग में आएंगे, भगवान को ही ये शोभा देंगे। यह विचार कर एक कंबल गंधकुटी में शास्ता के शैया पर मच्छहरी की तरह तान दिया तथा एक को अपने घर पर नियमित रूप से आने वाले भिक्षु के भोजन स्थान पर मंडप की तरह तान दिया। राजा जब सायंकाल पुनः भगवान के दर्शन हेतु गंधकुटी जा पहुँचे तो वहाँ कंबल तान देखकर पूछा, बनते यह पूजा किसके लिए है? भगवान ने बताया, 1 साटक ब्राह्मण ने। तब राजा ने कहा, मैंने जहाँ प्रसन्नता होता हूँ ब्राह्मण भी वहाँ प्रसन्नता होता है। तो यह कहकर उसने ब्राह्मण का
4 हाथी, 4 जोड़े, 1000 करशापन की थैलियाँ और 4 स्त्रियाँ, 4 दासी, 4 पुरुष तथा 4 अच्छी आयु वाले ग्राम, ये सब 4 करके सर्व चतुष्ट यानी कि नामक दान दिया। इसको चतुष्ट नाम का, सर्व चतुष्ट यानी कि 4 दिया। तो भिक्षुओं ने धर्म सभा में ये प्रश्न उठाया, चर्चा चल पड़ी। अरे आश्चर्यजनक है, ये शूद्र एक साटक, शूद्र था वो, एक साटक, एक ही साटक यानी कि एक ही वस्त्र था उनके पास, चद्दर। ब्राह्मण को कर्म के ही उसके एक ही क्षण में सब कुछ 4 बार प्राप्त कर लिया, एक ही क्षण में। इतना ही नहीं, आज ही किए शुभ कर्म का फल आज ही मिल गया, जो आज ही किया शुभ कर्म का फल आज मिल गया। और शास्त्र ने आकर भिक्षुओं को ये बताया कि भिक्षुओं, यदि यह ब्राह्मण मुझको रात्रि के प्रथम प्रहार में ही साटक दान करता और कर सकता, तो इसको सर्व चतुर्थक के स्थान पर सर्व षोडशक पुरस्कार मिलता। यदि मध्यम प्रहार में दान करता तो सर्वाष्टक पुरस्कार मिलता और जाता जाता, परंतु अंतिम प्रहार में दान करने के कारण वह सर्व चतुर्थक पुरस्कार ही प्राप्त कर सका और कर पाया। तो शुभ कर्म करने का जब चित्त में बनी उसी समय वह कर्म करना चाहिए। और तर्क वितर्क करते हुए चंचल चित्त से दान से विलंब के कारण वह किया हुआ दान अपने फल भी विलंब से ही तथा अल्प मात्रा में ही देता है। अंत चित्तोत्पादन, ये कैसा चित्त उत्पन्न होता है, उसके साथ ही शुभ कर्म करना चाहिए। और यह कहकर घटना से मिलाकर धर्म उपदेश करते हुए भगवान ने ये गाथा ही कही। तो क्या गाथा गई? पहले जो मैंने गाथा कही वही है। अभित्थरेथ कल्याणी पापाचित्तं निवारये, दंधं ही करोति पुण्यं पापस्मे रमति मनोति। मनुष्य शुभ कर्म करने में शीघ्र ही करे। जो शुभ कर्म चित्त में ऐसा कोई शुभ कर्म जागा तो शीघ्र ही करे, तथा पाप से चित्त को सदा दूर हटाए रखे। और यदि मनुष्य उस शुभ कर्म की पूर्ति में विलंब या मंदगति लगाया जा सकता है, तो इसी बीच उसका मन पाप की तरह प्रवृत्त हो ही जाता है। तो भगवान कहते हैं कि जो मन में अगर पुण्य कर्म करने का संकल्प आया, दान करना या बुद्ध की वाणी सुनना या कोई भी हो, तो दान करना तो आया मन में तो तुरंत करना चाहिए, वो सोचना नहीं चाहिए। तो ये ऐसे करते करते भगवान ने ये गाथा में उसको बताया पूर्ण पाप कर्म कैसा बढ़ता है और पुण्य कर्म का क्या लाभ होता है। तो इस गाथा में अभित्थरत यानी कि त्वरापूर्वक, तुरंत, शीघ्रता पूर्वक करना चाहिए, यह अर्थ है। तुरंत मन में आए तो तुरंत करना चाहिए, शीघ्रता, विलंब नहीं लगाना। और गृहस्थों को जब शलाकाभक्त दान यदि कुशल कर्म करूँगा ऐसा चित्त उत्पन्न हो, तब दूसरों को अवसर मिलने से पूर्व ही मैं इस कर्म को संपन्न कर डालूँ। यानी कि दूसरों को अवसर नहीं देना चाहिए, तुरंत करना चाहिए, ऐसी शीघ्रता रखनी चाहिए। और इसी तरह प्रवर्जित हो उपाध्याय की सेवा अधिक करते हुए दूसरों को आवश्यक अवकाश दिए बिना ही मैं पहले कैसे कर डालूँ, ऐसी शीघ्रता दिखानी चाहिए। और पाप चित्त, ये पाप चित्त क्या होते? काया दूषित चित्त आदि पाप कर्मों से तथा अकुशल चित्त उत्पादन कुशल कर्म और अकुशल कर्म से दृढ़ता के साथ चित्त को दूर हटाना चाहिए, यानी कि अधिष्ठान करके उसको हटाना चाहिए। दंधं ही करोति, जो पुरुष दू की न दू ऐसी दुविधा में होता है, अरे दान करना चाहिए, करूँ कि न को करूँ नहीं, आज नहीं करेंगे, कल नहीं करेंगे, परसों करेंगे, अभी तो ये काम है वो काम है, ऐसा जो व्यक्ति ऐसा करता है तो यह कार्य पूर्ण होगा कि नहीं, और इस तरह दुविधा में, और वो दुविधा में पड़ता है, हाँ या ना, हाँ या ना, हाँ या ना, दुविधा में ही फंसा हुआ
सा पुण्य करता है और उसको इस एक साटक ब्राह्मण की तरह हजारों लोभ चित्त घेर लेते हैं, तब उसका मन में पाप में रमता है और कुशल कर्म करते समय मन कुछ क्षण शुभ चिंतन में लगा रहता है और फिर पाप की तरफ ही झुकता जाता है। इस धम्म देखने के अंत में बहुत से साधक श्रोतापत्ति फल आदि को प्राप्त हो गए। तो भगवान ने ये गाथा कही है। तो ये छोटी सी कथा है, तो दान के बारे में, दान का कितना महान पुण्य है, तो इस कथा में भगवान ने बताया। तो कोई किसी को इसके बारे में कोई प्रश्न है तो पूछे, कोई समझ में ना आई बात तो है कोई बात। हाँ, ये खूप छान गोष्ट कथा आहे ही। तर ही तथागत भगवान बुद्धाने हा उपदेश जैतवनामध्ये साधना करते वेळेस एक शूद्र नावाचा एक साटक ब्राह्मण होता, म्हणजे त्याच्याकडे दोघं नवरा बायको होती आणि त्यांच्याकडे दोघांमध्ये एकच चादर होती, त्याला एक साटक म्हणतात पाली भाषेमध्ये। आणि त्यांना कोणी जरी आता एक जर बाहेर जायचं असलं तर एक घरामध्ये राहायचा आणि तो नाही का जायचा। आता समजा त्यांची ब्राह्मणी जर बाहेर जात असेल तर तो घरात राहायचा आणि हा बाहेर जायचा असलं तो घरामध्ये राहायचे। एवढी गरीब परिस्थिती होती एवढी। तर असे असल्याच्या नंतर एक वेळेस काय झालं की तथागत भगवान बुद्धाचा घोषणा झाली की भगवान बुद्ध उपदेश देणार येतं आले, ते ज्या नगरामध्ये राहतात तिथं। आणि मग यांनी ऐकतो तर म्हणजे मग यांच्या मनामध्ये श्रद्धा जागते की मी पण आता तथागत भगवान बुद्धांचा उपदेश देणार आहे, तर कमीत कमी भगवान बुद्धाचं मी दर्शन करू आणि उपदेश ऐकू। पण आता जायचं कसं? तर मग ब्राह्मणीला विचारतो तो, म्हणे भगवान बुद्धाचा मला उपदेश ऐकायला जायचं म्हणते, मलाही पण जायचं। मग आता दोघंजण एक वेळेस जाऊ शकत नाही, कारण आपल्याकडे एकच वस्त्र आहे आणि एक वस्त्रावर तर मग ते म्हणे मी दिवसा मी जाईल, रात्रीला तुम्ही जा। सहमती होते। आता रात्रीला तुम्ही जायचं, दिवसा मग ब्राह्मणी जाते, मग रात्रीला हा जातो ऐकायला। गेल्याच्या नंतर तथागत भगवान बुद्धाच्या एकदम समोरच बसतो आणि भगवान बुद्धा जे काय त्या वेळेस नाही का शील समाधी प्रज्ञावर जे काय उपदेश द्याले ते उपदेश ऐकत ऐकत याच्या चित्तामध्ये उदयवे जागत नाही का मनामध्ये नाही का दान करण्याची चित्त उत्पन्न होते। आणि जसं दान करण्याचं चित्त उत्पन्न झालं की पुन्हा त्याच्या मनामध्ये लोभचित्तही उत्पन्न होते की अरे काय आता दान देण्यासाठी दुसरं काहीच नाही आहे, फक्त काय अंगावरचं एक साटक म्हणजे तो चादर आहे। आणि एक चादर जर मी दिलं तर माझी ब्राह्मणी उद्या कशी बाहेर निघेल आणि मग पुन्हा मग मी बी काय, मला बी काहीच नाही आहे, दोघांमध्ये एकच आहे। तो पहिला प्रहार नाही का तो चिंतन करतो, देऊ का नको, पहिला प्रहार निघून जाते। दुसऱ्या प्रहारी चिंतन करतो, काय करू मी अजून ब्राह्मणीला विचारलं नाही, असं जर गेलं हे केलं तर काय होईल, पुन्हा दुसरा प्रहारही निघून जातो। तर मग असा करत करत तिसरा प्रहार निघून जातो आणि मग चौथ्या प्रहारात म्हणतो आता काही जरी झालं काही असलं तर तथागत भगवान बुद्धाला मला दान करायचं म्हणजे करायचं। आता ब्राह्मणीनं काही म्हणो काही असो, आणि तो काय करतो तथागत भगवान बुद्धा समोर जातो आणि तो नाही का आपल्या अंगावरचं जे एक साटक असते, एक चादर असते, ते भगवान बुद्धाच्या समोर ठेवतो आणि हर्षोद्गार त्याच्या चित्तामध्ये एवढं त्याला हे आनंद होतो की मग तो म्हणतो की मी आता जिंकलं असं 3 वेळेस म्हणतो। तर हे तिथं प्रसेनजित राजा पण असतो सोबतच, तिथं ऐकलं अरे कोण आहे म्हणते, कोणाला जिंकलं, काय झालं, कोण म्हणते मी जिंकलं, काय जिंकलं, यानं काय केलं काय, आणि ते भगवान बुद्धाच्या समोर असं हे करतो पाहत होतं, तो काय ब्राह्मण असतो। मग त्यांना विचारतात काय जिंकलं, मग चर्चा तिथपर्यंत जाते त्या प्रसेनजित राजापर्यंत। मग त्यांना सांगतात की तो एक साटक ब्राह्मण आहे आणि त्यानं स्वतःच्या अंगावरचं जे वस्त्र आहे ना तथागत भगवान बुद्धाला दान दिलं आणि त्याच्या अंगावर आता वस्त्र काहीच नाही आहे। मग तो म्हणते अशी परिस्थिती पाहतात तो नग्न राहतो। मग त्या राजाला थोडं हे वाटते, अरे म्हणते एवढं अंगावरचं वस्त्र हे बुद्धाला दान दिलं म्हणून त्याला काय करतो दुसरे वस्त्र दान देतो। तर 1 2 नाही 3 नाही असे, तर ते नाही का मला दान दिलं ते तथागत भगवान बुद्धाजवळ दान देतो। 1 2 नाही असे, त्याला नाही का 1 देतात, 2 देतात, 4 देतात, 8 देतात, 16 देतात, त्याच्या मग असे दोघींनी वाढत नाही का 32पर्यंत जातात, 64पर्यंत देतो, पुन्हा नंतर 32ही देतात। त्याच्यातले 2 साटक नाही का तो नाही का अशी किमती की असे असतात की लोकांचा मान सन्मान करण्यासाठी जे VIP लोक वापरतात, तशी आता राजाचा इथं ते
चादर एकदम चांगला असते लोक सत्कार करण्यासाठी, त्यांच्या बसण्यासाठी, याच्यासाठी. तर 2 साठक मग तो ठेवतो आपल्याकडं. मग त्याला मनामध्ये वाटते की आता राजा मला मी देतो, त्याला भगवान बुद्धाला देतो मी. तर राजाच्या मनामध्ये असं नाही जागलं पाहिजे, बघा मी याच्यासाठी देतो, हा घेत नाही तथागत भगवान बुद्धाला देतो. तर मग ते नाही का त्याच्यातले 2 ठेवतो आणि 2 नाही का हे करतो. त्याच्यातला एक काय करतो, तथागत भगवान बुद्धांची जी कुटी असते त्या कुटीवर नाही का तो तिथंच लोक आले तर त्याचं नाही का मान सन्मान सत्कार करण्यासाठी तो, कारण एकदम शोभनीय असते ते तिथं ठेवतो. आणि भगवान बुद्ध मग नंतर जातात भेटायला, भगवान बुद्धाला भेटायला येतो आणि प्रसंजित राजा जातो. तर बघतो त्या कुटीमध्ये, अरे म्हणते हे साठक तर मी त्या ब्राह्मणाला दिलेलं होतं. हो म्हणे त्यांनी नाही का मला दिलं आणि हे केलं, त्यानं जेवढं दान दिलं ते तुम्हाला देत गेलं, मी त्यांच्यासाठी देत गेलो, गरीब आहे म्हणे आणि तो हे आहे. तर मग ही चर्चा झाली. अरे बघा तो एका क्षणामध्ये त्याला ते दान देत गेलं. तर पुन्हा मग राजानं नाही का त्याला काय केलं, 4 वस्तू सगळ्यात दिल्या अशा सगळ्यात जे काय असते. मग ते काय कर्षपणा असू द्या, 4 महिला असू द्या, स्त्रिया असू द्या, दासी असू द्या, 4 गावं असू द्या, जे काय आहे ते असे 4 दिल्या. तर मग भगवान म्हणतात, अरे म्हणले की ही धर्मसभामध्ये चर्चा होते तर की इतकी म्हणतात काय, एका ब्राह्मणानं म्हणजे फक्त काय 1 साठक दान दिलं, तर प्रसन्नजित राजाने त्याला तेवढं दान दिलं. तर तथागत भगवान म्हणतात, पहिल्या प्रहारात दिलेलं असतं ना, तर किंवा दुसऱ्या प्रहार, तिसऱ्या यानं चौथ्या दिलं, तर यानं तिसऱ्या प्रहारात जर दिले असलं 4च्या 8पर्यंत गेलं असतं, 8च्या 16पर्यंत गेलं, 16च्या 32पर्यंत गेलं असतं, इतकं नाही का त्याला लाभ झाला असता पहिल्या प्रहारात गेलं असलं. तर जसं असं 4 करत करत ते हे नाही का चौथ्या याच्यात दिलं, तर ते चौथ्या नाही का मग वाढत 4चे 8, 8चे 16 आणि 16चे 32. तर 32 प्रकारचे त्याला सगळेच 32 गाव भेटले असते, 32 जे काय असते त्या पद्धतीने त्याला लाभ झाला असता. जो कोणी व्यक्ती आपल्या पहिल्या मनामध्ये जर आपल्या चित्त जागितलं की मला दान करायचं, तर तुरंतच दान करायला पाहिजे, त्याचा परिणाम तुरंतच येतो. मग पुन्हा नंतर तो चिंतन करतो, देऊ का नको, देऊ का नको, हे करत करत अखेरला तो देतोच तो. आणि मग त्याच्या मनातून आज हर्षोद्गार निघतात की मी जिंकलो. तर त्याला नाही का 4 पद्धतीचं एवढं त्याला दान मिळते. तर ही विपश्य बुद्धाच्या काळातली कथा आहे. आणि कथा जशी जशी ऐकतात तिथले सर्व लोक स्वतःपतिपदाला प्राप्त होतात. तर अशी कथा आहे छोटीशी. तर कशी वाटली, काही प्रश्न असेल तर विचारा, समजली नसेल तर बोला. त्याचा अर्थ म्हणजे तुमच्या मनात लगेच दान द्यायचं मतलब सारा का लगेच द्या, लगेच द्यायला पाहिजे. मनामध्ये अशी चेतना जागली की बा आपल्याला दान द्यायचं आहे तर तुरंत द्यायचं, जे काय आहे ते तुरंत द्यायचं. मग ते किती गोष्ट प्रिय असो का काही असो, त्याच्यात एकदा जर जागलं तर ते आपल्याला 16 पटीने नाही 64 पटीने आपल्याला लाभ होतो. मग पुन्हा 64 16वर येते, 16चं 8वर येते आणि 8चं 4वर येते, असं आहे. तर एवढ्या पद्धतीचं आहे, मनानं तुरंतच हे करायचं. मग जे लोक नाही का म्हणजे आता बघा, जे लोक आता श्रीमंत दान द्यायचं म्हणलं की पटकन देतात, त्याचा विचार नाही करत, विचार करायलाही पाहिजेत नाही. तर काही जे काय असेल तर ते त्याचा लाभ होतो. जे व्यक्ती आपल्या आता त्यांच्याकडे एकच वस्तू होती द्यायची आणि त्याच्यापेक्षा त्यानंतर नाही का तो तर तिथं समोर नाही का भगवानला दिल्याच्यानंतर त्याच्या अंगावर वस्त्रच नव्हतं. तर मग त्या राजाला त्याची दया आली तर त्याला दिलं, तर ते एक दिलं तर ते दुसराही द्यायचं. मग राजा म्हणायचं अजून द्या, ते पुन्हा द्यायचं. तो तथागत भगवान बुद्धाला तो दान देतच राहील. म्हणून त्यांनी 2 ठेवून दिले की राजालाही मनामध्ये हे वाटू नये की मी यांना देतो ना हा तथागत भगवान बुद्धाला देते, तर राजा नाराज होऊ नये म्हणून त्यांनी नंतर 2 ठेवले. तर एक नाही का तथागत भगवान बुद्धाच्या कुटी असते त्या कुटीला तिथंच दिले आणि एक नाही का घरी नाही का आलेल्या भिक्षूंच्या मान सन्मानासाठी त्यांनी घरी घेऊन गेले. तर त्यांना नाही का असं असते, जे लोक असतात जे दान करायचे तर प्रथम आलं तर प्रथमच तुरंतच करायला पाहिजे. तर लोभचित्त एकदा जर जागलं तर मग नाही का त्याचं लोभचित्ताचं लोभच आहे, लोभच जागृत होते. एकदा चित्त जागलं की तर लोभचित्त माणसाला नाही का वर येऊ देत नाही. तर अशी आजची ही छोटीशी धम्मदेशना आहे. तर कोणाला काही प्रश्न असेल हाय, कोणाचा काही प्रश्न, काही समजलं नाही काही? साधू साधू खूप छान होते बनतेजी, म्हणजे कसं लगेच एवढं माहिती पडलं का लगेच झालं मनात, लगेच